रसिकानो दोस्तानो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, जीवन जगत असताना आपल्या मुलावर प्रेमाचं पांघरूण घाला, पण दृष्टी कधी झाकू नका. आपल्या मुलांच्या सगळ्या लढाया आपण लढायच्या नसतात, कारण चटकं बसल्याशिवाय, अपमान पचवल्याशिवाय वाढ अपुरी असते. दोस्तानो, आयत्या सुखाला कधीच किंमत नसते. सो कष्टाची भाकरी ही गोड लागत असते, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून आपल्या मुलाला शिक्षण द्या, संस्कार द्या, अडचणीला आधार द्या. आयुष्यभर मुलं बसून खातील इतकं मात्र कधीच मागं ठेवू नका. दोस्तानो, जसं अति पाणी हे रोप कुजवत असतं, तसं अति प्रेम मुलांना पंगू बनवत असतं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. मोठं झाल्यावर आयुष्य मनासारखं जगता येतं असं लहानपणी वाटायचं, पण खरं तसं नसतं. आयुष्य लहानपणी जे जगलो तितकंच आपलं आयुष्य आपण जगलोय. कारण मोठं झाल्यावर फक्त जबाबदारीचं ओझं घेऊन जगावं लागतं. पैशाला कधीच किंमत नसते. खरी किंमत तर पैसा मिळवताना केलेल्या कष्टाला असते. जगातील सर्वात खतरनाक नदी म्हणजे भावना. यात प्रत्येक माणूस वाहून जातो. आई एकदा आयुष्यातून गेली की माणसानं कितीही संपत्ती कमावली तरी तो भिकारीच राहतो. आयुष्यात एखाद्याला रडवून किती पूजापाठ, होम हवन केलं तरी काही फायदा होणार नाही. पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणलं तर साधी अगरबत्ती सुद्धा लावायची गरज पडणार नाही. सोबत आहे तोपर्यंत आपल्या वडिलांना समजून घ्या. एकदा सोडून गेल्यानंतर वडिलांची किंमत समजून उपयोग नसतो. पहिल्या बेंचवर बसणारे शाळा कधी विसरू शकत नाही, आणि लास्ट बेंचवर बसणाऱ्यांना शाळा कधी विसरू शकत नाही. स्वतःचा आधार स्वतः असला की नको तिथं खचून जाणं कधीच नशिबी येत नसतं. कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण हे समजलं तर कदाचित डोळ्यातून येणारं पाणी नक्की थांबेल. आयुष्यात चांगलं आणि प्रामाणिक वागून आपल्याला खूप त्रास होतो. लोकांनी गोड बोलून आपला फायदा घेतला जातो. नवरा बायकोचं नातं विठ्ठल रुक्माई सारखं असावं. एकदा शब्द दिला की 28 युग सोबत असावं. नात्यामध्ये विश्वास आणि मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर लोक गेम खेळायला सुरुवात करतात. लोक सोन्याला घासून बघतात, चंदनाला उगावून लावतात. झीज ही खऱ्याचीच होत असते. खऱ्याला खरे पण आयुष्यभर सिद्ध करावा लागतो. एखाद्याला टोचून बोलणं, टोमणं मारणं, मन दुखावणं हे समुद्रात दगड मारण्यासारखं असतं. काठावर बसून कळत नाही की तो दगड किती खोल गेलाय. मागणारे हे देवळात येत असतात, तर न मागणारे स्वतःच्याच गाभाऱ्यात तृप्त असतात. घराला एक दरवाजा असला तरी दुःखाला
अनेक वाटा माहीत असतात. आकर्षण हे सौंदर्याचं किंवा पैशाचं नसावं, तर चांगल्या विचारांचं आणि माणसामध्ये असलेल्या चांगल्या संस्काराचं असावं. संशयानं एकदा समजूतदारपणाची वाट अडवली की माणूस सत्य जाणून घेण्याचा खटाटोप हा करत नाही. सौंदर्य हा स्त्रीचा पहिला अभिमान असतो आणि शेवटचा तिची मुलं. आपल्या शेवटच्या अभिमानाला पूर्णत्वाकडे नेताना ती नेहमीच पहिल्या अभिमानाची आहुती देत असते. परिस्थिती नावाचा खिसा जर थोडासा फाटला तर पैसे पडण्याऐवजी माणुसकीची नाती जास्त तुटायला लागतात. समजदार असणं ही सोपी गोष्ट नसतेच. कळत असूनही बऱ्याचदा गप्प बसावं लागतं आणि जळत असूनही सहन करावं लागतं. माणसाला जेव्हा गरज पडते तेव्हा तो कावळ्याला सुद्धा इज्जतीनं बोलावत असतो. आत्मविश्वासानं मारलेली उडी नेहमीच यश देत असते, मग ती पाण्यात असो किंवा आयुष्यात. जी व्यक्ती रडल्यानंतर स्वतःचं डोळं स्वतः पुसून उठून परत एकदा नव्यानं सुरुवात करू शकते, ती व्यक्ती आयुष्यात एकट्यानंच स्वतःच्या आयुष्यासाठी काहीही करू शकते. परिस्थिती मारक ठेवायची नसेल तर माणसांची पारख ठेवा, कारण वाटीत साखर देऊन पाटीत खंजीर खुपसणारे भरपूर आहेत. समस्या सोडवा किंवा समस्या सोडा, पण समस्या घेऊन जगू नका. आपल्याशी नेहमी बोलणारे नेहमीसारखे आताही बोलत असतात, पण नेहमीसारखा तो आपलेपणा मात्र त्यांच्या बोलण्यातून नाहीसा झालेला असतो. आणि तशा त्या आपलेपणा नसलेल्या बोलण्यापेक्षा त्याने आपल्याशी न बोललेलं बरं वाटायला लागतं. आपली क्षमता बघूनच दुसऱ्यांना शब्द द्यायचा असतो, कारण शब्द हा निभावण्यासाठी असतो, माणसं दुरावण्यासाठी नाही. स्वभाव जगा वेगळा असावा, मात्र त्रासदायक नसावा. काही लोकांना वाईट सवय असते, एखाद्याला त्रास द्यायचा असल्यास सतत टोमणे मारत राहतात, पण त्यांना माहीतच नसेल त्यांच्या अशा वृत्तीनं त्यांची बाकी काही कळत नाही, पण लायकी मात्र नक्की कळत असते. जगण्यातलं सर्वात कणखर आव्हान म्हणजे मनाला लावून न घेणं. चतुरपणा करावा की प्रामाणिकपणा हे संस्कारावर अवलंबून असतं, कारण चतुरपणाला 4 दिवस चमक असते, तर प्रामाणिकपणा आयुष्यभर चमकत राहत असतो. मातृत्वाच्या झळा सोसायला आई व्हावं लागतं, आई होण्यासाठी आधी बाई व्हावं लागतं.